Hello friends, I am Mr. Ravindra Bhalerao and I welcome you to my channel that is English for Learners. Dear students, in today's video we are going to discuss one of the important topics and that is how to solve non-textual passage. विद्यार्थी मित्रांनो, एक्झाममध्ये आपल्याला पॅसेजवरती क्वेश्चन्स असतात. काही पॅसेज तुमचे टेक्स्च्युअल पॅसेज असतात म्हणजे बुक्समधून आलेले असतात, ते आपण सहजपणे सोडवू शकतो. पण तिथे वन पॅसेज मे बी देअर अँड दॅट इज अ नॉन टेक्स्च्युअल पॅसेज. इट इज ऑल्सो कॉल्ड अनसीन पॅसेज. एक अनसीन पॅसेज पण तिथे असतो जे की त्याची क्वेश्चन आन्सर लिहायचे असतात, त्याच्यावरती समरी रायटिंग देखील असतं. इट इज अ 15 मार्क्स. त्या पॅसेजसाठी 15 मार्क्स आहेत आणि तो मात्र विद्यार्थ्यांना डिफिकल्ट जातो. आज आपण त्याच्यावरती डिस्कस करणार आहोत की एक एक्झाम्पल घेणार आहोत की अनसीन पॅसेज आल्यानंतर तो कशा प्रकारे केअरफुली रीड करायचा आणि त्याची क्वेश्चन कशी रीड करायची आणि हाऊ टू राईट इट्स आन्सर्स. ऑल दिस थिंग्स वी आर गोइंग टू डिस्कस इन टुडेज व्हिडिओ. ओके, बट बिफोर वॉचिंग दिस व्हिडिओ ॲज युजल आय रिक्वेस्ट यू डोंट फॉरगेट टू सबस्क्राईब माय चॅनल. लेट्स गो. चला तर व्हिडिओला आपण सुरुवात करूया. इथे आपण एक एक्झाम्पल घेतलेलं आहे नॉन टेक्स्च्युअल पॅसेजचं. ठीक आहे, right. Non-textual passage, it is also called unseen passage. It is for 15 marks. 15 marks कसे आहेत? A1, A2, A3, A4, A5 हे म्हणजे क्वेश्चनचे आन्सर येण्यासाठी 10 मार्क्स आहेत आणि 5 मार्क्स त्याच्यावरती समरी रायटिंग असते. क्वेश्चन कसा येतो? तुमच्या 80 मार्क्सच्या क्वेश्चन पेपरमध्ये क्वेश्चन नंबर 4A असेल. रीड द फॉलोइंग पॅसेज. खालील पॅसेज रीड करा अँड डू द ॲक्टिव्हिटीज. डू द ॲक्टिव्हिटी मीन्स सॉल्व द गिवन क्वेश्चन. त्याच्यावरती दिलेले क्वेश्चन्स किंवा ॲक्टिव्हिटी ज्याला कृती बोलतो ते सोडवा. ठीक आहे, 10 मार्क्ससाठी. आता कधीही पॅसेज दिल्यानंतर अगोदर तुम्ही काय करा, त्याच्यामधले A1 आणि A2 क्वेश्चन रीड करा आणि नंतर पॅसेज रीड करा. आता अगोदर आपण क्वेश्चन रीड करूया. A1 आहे. A1 एक तुम्हाला एक तर ट्रू ऑर फॉल्स, फिल इन द ब्लँक्स, ॲग्री ऑर डिसॲग्री, मॅच द वर्ड्स अँड इट्स मिनिंग अशा प्रकारचे येतात. इथे काय, फिल इन द ब्लँक्स, रिकाम्या जागा भरा. 1 डॅश डॅश % ऑफ अवर डेली कम्युनिकेशन इज नॉन वर्बल. आणि रीडिंग करताना नॉन टेक्स्च्युअल असल्यामुळे थोडंसं सायलेंटली आणि केअरफुली रीड करा. अर्थ समजून घ्या. डायरेक्ट घाईघाईने वाचल्यामुळे काही अर्थ कळत नाही आहे. डॅश डॅश % म्हणजे ते नंबर असणार आहे. ऑफ अवर डेली कम्युनिकेशन इज नॉन वर्बल. ठीक आहे, आपल्या डेली कम्युनिकेशनमध्ये एवढा % हा नॉन वर्बल असतो. वर्बल आणि नॉन वर्बल तुम्हाला म्हणजे अशाब्दिक, म्हणजे त्याच्यामध्ये शब्दामध्ये नाही, एक्सप्रेशन्समध्ये. सेकंड आहे आय कॉन्टॅक्ट इज अनादर टाईप ऑफ डॅश डॅश कम्युनिकेशन. आय कॉन्टॅक्ट इज अनादर टाईप ऑफ डॅश डॅश कम्युनिकेशन. ते नाव आय कॉन्टॅक्ट हे कोणत्या प्रकारचं कम्युनिकेशन तिथे आपल्याला लिहायचं आहे. थर्ड वन फ्रिक्वेंट म्हणजे सतत. फ्रिक्वेंट ब्लिंकिंग, डोळ्याची उघडझाप करणे, इज अ साइन ऑफ द पर्सन्स फिलिंग. तर कोणत्या प्रकारचे फिलिंग ते फिलिंग शो करतं ते इथे लिहायचं आहे. अँड फोर्थ वन कॅन रेडिली डिटेक्ट. रेडिली म्हणजे सहजपणे, डिटेक्ट म्हणजे डिस्कवर करू शकतो, शोधू शकतो. काय? डॅश डॅश. आता हा A1 अशा प्रकारचा क्वेश्चन आहे. मग तुम्हाला पॅसेज दिलेला असेल. आपण आता A2 बघूया. A2 काय दिलेलं आहे याच्यामध्ये? A2 मध्ये सांगितलेलं एक डायग्राम तुम्हाला दिलेलं असेल. कम्प्लीट द वेब, राईट. बॉडी लँग्वेज इज अ कॉम्बिनेशन ऑफ. बॉडी लँग्वेज इज अ कॉम्बिनेशन ऑफ. A1 आणि A2चं आन्सर तुम्हाला पॅसेजमधून भेटणार आहे. त्याच्यामुळे हे 2 क्वेश्चन अगोदर केअरफुली, म्हणजे जी बॉडी लँग्वेज आहे त्याच्यामध्ये कॉम्बिनेशन आहे, म्हणजे त्याच्यामध्ये एकत्रीकरण आहे. डॅश डॅश गोष्टी म्हणजे 4 थिंग्स याच्यामध्ये आपल्याला काय करायचे, फिलअप करायचे. मग ते एक सेंटेन्समध्ये की मेन पॉईंट त्याचे आपण लिहू शकतो. बघूया आता काय आहे ते. आता आपण पॅसेज केअरफुली रीड करूया. आता हा पॅसेज जो आहे रीड करताना हा अनसीन किंवा नॉन टेक्स्च्युअल असल्यामुळे थोडासा केअरफुली रीड करा. म्हणजे प्रत्येक सेंटेन्स त्याचा मिनिंग समजून घेण्याचा प्रयत्न करा आणि जे आपण A1 आणि A2 रीड केलेलं आहे ना क्वेश्चन, त्याचे आन्सर फाइंड आउट करण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे, आता आपण डायरेक्टली बघूया, पॅसेज बघूया. राईट. अकॉर्डिंग टू सम एक्सपर्ट्स, काही तज्ज्ञांच्या मते, अकॉर्डिंग म्हणजे त्यांच्या अनुसार, अ स्टॅगरिंग 93% ऑफ अवर डेली कम्युनिकेशन. स्टॅगरिंग म्हणजे सरप्रायझिंग, आश्चर्यकारक गोष्ट आहे काही एक्सपर्टच्या मते. काय? 93% ऑफ अवर डेली कम्युनिकेशन इज नॉन वर्बल. म्हणजे आपले जे कम्युनिकेशन करतो त्याच्यापैकी 93% संभाषण हे कशातर्फे होतं? आपलं नॉन
नॉन वर्बल म्हणजे शाब्दिक नाही, बोलण्यामधून किंवा लिहिण्यामधून होत नाहीये, तर नॉन वर्बल म्हणजे वेगवेगळ्या एक्सप्रेशन्स किंवा बॉडी लँग्वेजमधून होतो, तर दॅट इज कॉल्ड नॉन वर्बल. आता याच्यावरती हे आलेलं होतं बघा, फिल इन द ब्लँक्समध्ये डॅश डॅश % ऑफ डेली कम्युनिकेशन नॉन वर्बल. आता हे अगोदर रिडिंग केल्यामुळे आपण डायरेक्टली आपण लिहू शकतो इथे काय 93. इथे आपल्याला कोणता वर्ड आपण लिहायचा आहे, कोणता वर्ड लिहिणार 93. कळलं? म्हणजे हे रिडिंग केल्यामुळे रिडिंग पॅसेज रीड करताना तो काय करू शकतो आपण, त्याचा आन्सर शोधून आपण पुढे रिडिंग करणार. पुढे बघूया. राईट. नॉन वर्बल फेशियल एक्सप्रेशन म्हणजे चेहऱ्यावरील हावभाव. फेशियल एक्सप्रेशन आर इझी टू डेसिफर. म्हणजे फेशियल एक्सप्रेशन ते इझी टू डेसिफर. डेसिफर म्हणजे तो शो करणं किंवा त्याचे अंडरस्टँड करून घेणं इझी जातं. फेशियल एक्सप्रेशन इझी टू डेसिफर म्हणजे आपण प्रयत्न करून तो आपण काय करू शकतो, समजून घेऊ शकतो. दॅट इज कॉल्ड डेसिफर. वन कॅन रेडिली डिटेक्ट. एखादी व्यक्ती रेडिली म्हणजे सहजपणे डिटेक्ट करू शकते त्याच्या एक्सप्रेशन्सवरून. डिटेक्ट म्हणजे फाइंड आउट करू शकतो, डिस्कवर करू शकतो. काय? हॅपीनेस म्हणजे त्याच्या ज्या भावना आहेत, सॅडनेस दुःख असेल किंवा अँगर, हे त्याच्या फेशियल एक्सप्रेशनवरून आपण अंडरस्टँड करून घेऊ शकतो किंवा आपल्याला डिस्कवर होऊ शकतो. Physicians can tell a patient is doing well or not by looking at his or her body face. जे फिजिशियन्स असतात और डॉक्टर्स असतात ते पेशंटच्या चेहऱ्याकडे बघून whether the patient is feeling well or not, पेशंटला बरं वाटतंय की नाही त्याच्या फेशियल चेहऱ्याकडे बघून ते सांगू शकतात. हे कशावरून? पेशंट तर काही बोललेलं नाही, त्याच्या फेशियल एक्सप्रेशन्सवरून. ओके. आय कॉन्टॅक्ट इज अनदर टाईप ऑफ नॉन वर्बल कम्युनिकेशन. आय कॉन्टॅक्ट इज अनदर टाईप ऑफ, हा दुसरा प्रकार आहे कशाचा? नॉन वर्बल कम्युनिकेशन. पहिला प्रकार आपण काय बोलला? फेशियल एक्सप्रेशन्स. ठीक आहे. विच कॅन टेल अ लॉट अबाउट अदर पर्सन. इतर व्यक्तीबद्दल बऱ्याचशा गोष्टी आपल्याला त्या आय कॉन्टॅक्टमधून दिसून येतात किंवा तो सांगू शकतो. द आईज कन्वे, जे डोळे असतात ना, म्हणजे डोळे बोलके असतात. आईज कन्वे, आईज समोरच्याला सांगू शकतात, शो करू शकतात. काय? अ रेंज ऑफ इमोशन्स, वेगवेगळ्या प्रकारचे इमोशन डोळ्यामधून दिसून येतात. ते म्हणजे हॅपीनेस, सॅडनेस, बोर्डम, सरप्राईज, कॉन्फिडन्स. सो दिस टाईप ऑफ इमोशन्स कन्वेज थ्रू द आईज. डोळ्यामधून समोरच्याला आपण शो करू शकतो किंवा दाखवू शकतो. इवन इमोशनल इंटरेस्ट, तुमच्या भावनिक किती आवड आहे ते त्याच्यामधून शो होते. स्टेरिंग ॲट समवन्स फोरहेड, एखाद्याच्या फोरहेड म्हणजे कपाळाकडे स्टेरिंग करणं, टक लावून पाहणे, ते काय दाखवतं? मे इंटिमिडेट द रेसिपेंट. आपण एखाद्याच्या इथे टक लावून बघितलं, तो जो रेसिपेंट आहे ज्याच्याकडे आपण बघतो म्हणजे प्राप्त करता, त्याला जणू का आपण धमकी देतोय याचा अर्थ असा होतो. म्हणजे बघा, बोलत तर काय नाही पण स्टेरिंग ॲट द फोरहेड, इट शोज दॅट यू आर व्हॉट यू आर डुईंग इंटिमिडेट. इंटिमिडेट म्हणजे तुम्ही त्याला धमकावताय. ओके, असा अर्थ होतो इंटिमिडेट स्टेरिंग. स्टेरिंग ॲट द माउथ इज समटाईम, आता तोंडाकडे बघणे, हा काय शो करतो? स्टेरिंग. स्टेरिंग म्हणजे लुकिंग. स्टेरिंग ॲट द माउथ इज समटाइम्स इंटरप्रिटेड ॲज अ साइन ऑफ इमोशनल इंटरेस्ट. तुमचं भावनिक तुम्हाला त्याच्यामध्ये आवड आहे हे तुमच्या त्याच्यावरून दिसून येतं त्या माउथकडे बघितल्यामुळे. इन फॅक्ट स्टेरिंग इन टू समवन्स आईज, एखाद्याच्या डोळ्यामध्ये डोळे घालून बघणं काय शो करतो? साइन ऑफ लाईंग. साइन ऑफ लाईंग म्हणजे तुम्ही लबाड आहात, खोटे आहात, ते पण त्याच्यावरून दिसून येतं. राईट. अँड सो इज लुकिंग अवे, आणि त्यामुळे तुम्ही लगेच नजर चुकवता, दूर बघता, म्हणजे तुम्ही काहीतरी चूक केलेली आहे. इन सर्टन कल्चर, काही संस्कृतीमध्ये, काही लोकांच्या कल्चरमध्ये लॅक ऑफ आय कॉन्टॅक्ट इज टेकन ॲज अ साइन ऑफ रिस्पेक्ट. म्हणजे लॅक ऑफ म्हणजे कमी, आय कॉन्टॅक्ट न करता समोरच्याला जेव्हा बोललं जातं किंवा शांत उभं राहतं म्हणजे तुम्ही त्याच्याचा रिस्पेक्ट करताय, आदर करता, हा पण अर्थ दाखवला जातो काही कल्चरमध्ये. ओके, नेक्स्ट पुढे बघूया. इफ बॉडी लँग्वेज इज नॉट डिफाईन्ड,
इफ बॉडी लँग्वेज इज टू बी डिफाईन्ड, जर पूर्ण बॉडी लँग्वेज जर आपण डिफाईन केलं, त्याच्याबद्दल आपण जाणून घेतलं, डिफाईन म्हणजे टू अंडरस्टँड, इट इज अ कॉम्बिनेशन, ही बॉडी लँग्वेज पूर्ण कॉम्बिनेशन आहे, एकत्रीकरण आहे. कशाचं? फेशियल एक्सप्रेशन, चेहऱ्यावरतील हावभाव, जेस्चर, तुमचे जेस्चरचा अर्थ पण एक्सप्रेशन्स होतो, जेस्चर म्हणजे हावभाव, आय कॉन्टॅक्ट, बॉडी मुवमेंट अँड पोश्चर अँड व्हॉइस, हे सर्वांचं काय आहे? कॉम्बिनेशन आहे, ते म्हणजे बॉडी लँग्वेज. इथे तुम्हाला क्वेश्चन जो दिलेला आहे ना, कुठे बॉडी लँग्वेज इज अ कॉम्बिनेशन ऑफ, तर इथे तुम्ही फक्त काय शब्द ह्याच्यामधले जे इम्पॉर्टंट पॉईंट आहेत ना तेच आपण लिहू शकतो. 1 कॉम्बिनेशन ऑफ फेशियल एक्सप्रेशन, राईट, जेस्चर, आय कॉन्टॅक्ट, बॉडी मुवमेंट, पोश्चर अँड व्हॉइस. सो 1 2 3 अँड 4 या प्रकारे तुम्ही एखादा पॉईंट तुम्ही जास्त ॲड करू शकता. ठीक आहे, म्हणजे बघा फक्त पॉईंट, पूर्ण वाक्य लिहिण्याची गरज नाही, म्हणजे आपल्याला व्यवस्थित A1 आणि A2 आपण रीड केला की आन्सर आपल्याला सहजपणे मिळेल. राईट, नेक्स्ट, फ्रिक्वेंट ब्लिंकिंग, फ्रिक्वेंट म्हणजे सतत जर आपण डोळ्याची ब्लिंकिंग केली म्हणजे उघडझाप केली, इज अ साईन ऑफ पर्सन्स फिलिंग, ते एखाद्या व्यक्तीची फिलिंग दाखवतो. कोणत्या प्रकारची? डिस्ट्रेस ऑर अनकम्फर्टेबल, डोळ्याच्या पण ब्लिंकिंग करतो म्हणजे तो समोरची व्यक्ती कशी आहे, ब्लिंकिंग करणारी डोळ्यांची, तो अनकम्फर्टेबल आहे, थोडासा अस्वस्थ झालेला आहे किंवा थोडंसं त्याच्या मनामध्ये चिंता आहे, डिस्ट्रेस झालेला आहे, असं की दुःखी आहे असं दिसून येतं. इफ द प्युपिल आर डायलेटेड, प्युपिल म्हणजे विद्यार्थी, डायलेटेड, इट ऑफन इंडिकेट्स इंटरेस्ट, इवन इमोशनल इंटरेस्ट, म्हणजे प्युपिल्स विद्यार्थ्यांमधून काय इंडिकेट होतं, त्याचा इंटरेस्ट काय, इमोशनल इंटरेस्ट काय, ते देखील आपल्याला माहिती पडतं. द लिप्स ऑल्सो रिफ्लेक्ट आवर बॉडी लँग्वेज, जे लिप्स आहेत तुमच्या बॉडी लँग्वेज म्हणजे तुमच्या मनामध्ये काय आहे ते बऱ्याचशा गोष्टी लिप्स म्हणून सुद्धा दिसून येतात. ते म्हणजे कोणकोणत्या? बॉडी लँग्वेज. अँड लिप्स बायटिंग, लिप्स ऑल्सो रिफ्लेक्ट आवर बॉडी लँग्वेज अँड लिप बायटिंग इंडिकेट्स वरी अँड अँझायटी. जसं आपण अरे बापरे म्हणजे लिप्सची बायटिंग केलं, चावलं आपण, म्हणजे याचा अर्थ असा होतो की तुम्ही काहीतरी काळजीमध्ये, चिंतेमध्ये आहेत. टायटनिंग द लिप्स, लिप्स आपण टाईट करून घेतो, त्याचा अर्थ काय होतो? मे इंडिकेट्स द डिसअप्रुव्हल, असं होतं डिसअप्रुव्हल म्हणजे तुम्ही नाराज आहात असं दिसून येतं. स्लाइटली टर्न ऑफ लिप्स इंडिकेट हॅपीनेस, असं थोडंसं असं आपण स्माईल, थोडं तुम्हाला वेगळं दिसत असेल पण ट्राय टू अंडरस्टँड, थोडंसं आपण स्माइली करतो फक्त लिप्सचे, हे काय इंडिकेट करतो तुम्ही हॅपी आहात किंवा स्लाइटली तुम्ही आनंदी दिसून येतो. आता तेच लिप्स स्लाइटली टर्न डाऊन, थोडी टर्न डाऊन लिप्स केले ते इंडिकेट सॅडनेस. जसं इमोजीमध्ये लिप्स असे दाखवतात ना, हां आता लिप्स खाली घेतले तर ते काय दाखवतं तुमची सॅडनेस, आणि तेच लिप्स तुम्ही ह्याच्यामध्ये असं घेतला तुम्ही दाखव काय इमोजीमध्ये हॅपीनेस, म्हणजे लिप्स प्लेज मेजर रोल टू शो युअर इमोशन्स. सो या प्रकारे आपण बघू शकतो की कशा प्रकारे राईट वेगवेगळे नॉन व्हर्बल म्हणजे हा झाला पॅसेज. ओके, आता आपण बघूया की त्याच्यावरती क्वेश्चन्स म्हणजे ॲक्टिव्हिटीज. A1 ॲक्टिव्हिटी बघूया, फिल इन द ब्लँक्स. डॅश डॅश % ऑफ अवर डेली कम्युनिकेशन इज नॉन व्हर्बल, आता सांगितल्याप्रमाणे 93%. सेकंड, आय कॉन्टॅक्ट इज अनदर टाईप ऑफ डॅश डॅश नॉन व्हर्बल कम्युनिकेशन, आय कॉन्टॅक्ट. फ्रिक्वेंट ब्लिंकिंग इज साईन ऑफ द पर्सन्स फिलिंग, सतत आपण डोळ्याची उघडझाप केली तर ते काय साईन, आपण त्याचे पुढे आन्सर्स बघणारच आहोत. ओके, लिहिलेले आहेत. वन कॅन रेडिली डिटेक्ट, एखादी व्यक्ती सहजपणे डिटेक्ट करू शकतो, शोधू शकतो काय ते आपण आता याच्यामध्ये वाचल्यानंतर ते पूर्ण वाक्य ते दिलेले असतात आणि तुम्ही सहजपणे आन्सर फाइंड आउट करून ते लिहायचं. म्हणजे लिहिताना तुम्ही आन्सर बघूया, म्हणजे दिलेलं वाक्य पण लिहायचं आणि जे सेंटेन्स लिहिताना आपण अंडरलाईन करू शकतो. ठीक आहे, नेक्स्ट आपण बघतोय त्याच्यामध्ये A2 2 मार्क्स इथे भेटतील. A2 पण हा तुम्हाला 2 मार्क्ससाठी आहे. बॉडी लँग्वेज इज द कॉम्बिनेशन ऑफ, आताच आपण बघितलं कशाचं कॉम्बिनेशन आहे. ठीक आहे, बघूया पुढे. आणि A3 आहे तुम्हाला अँटोनिम्स. अँटोनिम्स म्हणजे अपोजिट वर्ड्स लिहायचे आहेत, अपोजिट व्हर्बल, नॉन व्हर्बल, एंटरटेनिंग
त्याला ऑपोजिट वर्ड्स गेला बोर्डम, म्हणजे या पॅसेजमधून शोधून लिहायचे आहेत. सेंडर म्हणजे पाठवणारा, आणि ज्याला मिळतो त्याला एक शब्द गेला रेसिपिएंट, राईट. कम्फर्टेबल, कम्फर्टेबल अपोजिट इझीनेस असा हा शब्द गेला बघूया आपण, किंवा कम्फर्टेबल अनकम्फर्टेबल पण म्हणू शकतो. ठीक आहे. त्यानंतर पुढचा वर्ड जो आहे A4 क्वेश्चन जे डू एज डिरेक्टेड म्हणजे ग्रामरच्या रिलेटेड क्वेश्चन असतात. फर्स्ट वन, द आय कॉन्टॅक्ट कन्वेज रेंज ऑफ इमोशन्स. फ्रेम WH क्वेश्चन टू इन ऑर्डर टू गेट अंडरलाईन पार्ट अँड आन्सर. अ रेंज ऑफ इमोशन, समजा हा WH अंडरलाईन केलेला पार्ट, याच्यावर WH क्वेश्चन तयार करा. हा WH क्वेश्चन कसा बनवायचा मी सेपरेट व्हिडिओ बनवले, ती तुम्ही बघू शकता. डायरेक्ट आपण आन्सर बघूया. द आईज कन्वेज डॅश डॅश रेंज ऑफ अ रेंज ऑफ इमोशन्स. WH क्वेश्चन बनवण्यासाठी तिथे एक आपण फॉर्म्युला यूज करतो, म्हणजे WH वर्ड, ओके, प्लस त्यानंतर हेल्पिंग वर्ब प्लस सब्जेक्ट प्लस वर्ब रिमेनिंग वर्ड्स, आणि ह्या असा हा फॉर्म्युला यूज करून तुम्ही तो व्हिडिओ बघा, म्हणजे तुम्हाला WH क्वेश्चन कसा तयार केला जातो ते डायरेक्टली कळेल. पुढचा आपण बघूया. फिजिशियन्स कॅन टेल अबाउट पेशंट्स वेलनेस. रिराईट एबल टू. एबल टू अनेबल टूचा यूज कसा केला जातो ते म्हणजे याच्यामधले कॅन किंवा कुड शब्द काढून एबल टू, कॅन काढला असं ॲम इज आर एबल टू कसा यूज, म्हणजे फिजिशियन्स आर एबल टू, प्ल्युरल आहे आणि क्वचिनी म्हणून. ठीक आहे. आणि शेवटचा जो क्वेश्चन आहे पर्सनल रिस्पॉन्स, स्वतःच्या मनाने उत्तर द्यायचं आहे. नॉन वर्बल कम्युनिकेशन प्लेज अन इम्पॉर्टंट रोल इन अवर डेली लाईफ. कमेंट. आपल्या डेली लाईफमध्ये नॉन वर्बल कम्युनिकेशन म्हणजे अशाब्दिक म्हणू शकतो, म्हणजे वेगवेगळ्या बॉडी लँग्वेजमधून फेशियल एक्सप्रेशन हे इम्पॉर्टंट रोल प्ले करतात. त्याच्यावरती तुमचं कमेंट करा, तुमचं काय मत आहे ते लिहा. आता आपण याची आन्सर शीट बघूया. ठीक आहे. जे आपण फर्स्ट आपण बघितलं होतं, जे आपण बोल्ड स्टेटमेंट, अ स्टॅगरिंग 93% ऑफ अवर डेली कम्युनिकेशन इज नॉन वर्बल. जे अंडरलाईन केलं हे काय आहे, आन्सर आहे. फिल इन द ब्लँक्समध्ये पूर्ण वाक्य लिहायचं आहे, आणि जो शब्द किंवा शब्दसमूह भरलेला आहे त्याच्याखाली तुम्ही अंडरलाईन करू शकता. सेकंड वन, आय कॉन्टॅक्ट इज अनदर टाईप ऑफ नॉन वर्बल कम्युनिकेशन. फ्रिक्वेंट ब्लिंकिंग इज अ साइन ऑफ द पर्सन्स फिलिंग डिस्ट्रेस्ड ऑर अनकम्फर्टेबल. कम्फर्टेबलच्या अपोजिट अनकम्फर्टेबल शब्द आलेला आहे. वन कॅन रेडिली डिटेक्ट हॅपीनेस, सॅडनेस, अँगर. सहजपणे डिटेक्ट करू शकतो. सो 2 मार्क्स यू कॅन गेट इट इझिली. A2 जे आहे, बॉडी लँग्वेज इज अ कॉम्बिनेशन ऑफ, कशाचं कॉम्बिनेशन आहे, बॉडी लँग्वेज इज अ कॉम्बिनेशन ऑफ फेशियल एक्सप्रेशन, जेस्चर, आय कॉन्टॅक्ट, बॉडी मुवमेंट अँड पोस्चर अँड व्हॉइस लँग्वेज एटसेट्रा. सो वी कॅन राईट लाईक दिस. त्याच्यानंतर A3 मध्ये काय सांगले, राईट अँटोनिम्स ऑफ. तुम्हाला वर्ड दिलेले आहे त्याचे अपोजिट वर्डला वर्बल दिले, त्याच्या नॉन वर्बल काय आहे, वर्बलच्या अपोजिट काय, नॉन वर्बल. एंटरटेनिंग म्हणजे मनोरंजन करणारा, त्याच्या अपोजिट बोर्डम म्हणजे बोरिंग या अर्थाने. सेंडर पाठवणारा, रेसिपिएंट हा शब्द गेलेला आहे. कम्फर्टेबल आरामदायक, अनकम्फर्टेबल वर्ड. राईट. सो नेक्स्ट आहे A4 ग्रामर. द आईज कॉन्टॅक्ट, आय कन्वेज अ रेंज ऑफ इमोशन. याच्यामध्ये WH क्वेश्चन, व्हॉट डू, WH वर्ड व्हॉट, आईज काय कॉन्टॅक्ट कन्वे करतात, व्हॉट. मग हेल्पिंग वर्ब आपण डू घेतला कारण ते हेल्पिंग वर्ब आलेलं नाही, डू, देन सब्जेक्ट आईज अँड वर्ब कन्वे अँड क्वेश्चन मार्क. व्हॉट डू द आईज कन्वे, डोळे काय शो करतात किंवा काय सांगतात या अर्थाने. ठीक आहे. फिजिशियन्स कॅन टेल अबाउट पेशंट्स वेलनेस. रिराईट एबल टू, कॅन काढून एबल टू. नेक्स्ट क्वेश्चन दॅट इज पर्सनल रिस्पॉन्स टाईप क्वेश्चन. नॉन वर्बल, ज्याचं नॉन वर्बल म्हणजे अशाब्दिक बॉडी लँग्वेज अँड एक्सप्रेशन. नॉन वर्बल कम्युनिकेशन प्लेज अन इम्पॉर्टंट रोल इन अवर डेली लाईफ. कमेंट. आन्सर, नॉन वर्बल कम्युनिकेशन प्लेज अन इम्पॉर्टंट रोल इन अवर डेली लाईफ. ॲज इट लिहिलं. येस, दिस टाईप ऑफ कम्युनिकेशन म्हणजे या प्रकारचं जे संभाषण आहे नॉन वर्बलमधून इज पास्ड विदाउट द यूज ऑफ स्पोकन ऑर रिटन वर्ड्स. नॉन वर्बल कम्युनिकेशन मीन्स टू कम्युनिकेट विदाउट words, spoken words or written words, without writing or without speaking. That is called non-verbal communication. Words that sometimes hurt and create misunderstanding. शब्द काही वेळा समोरच्याला हर्ट करू शकतात, त्याला म्हणजे त्याचं मन दुखावू शकतं किंवा त्याचं मिसअंडरस्टँडिंग होऊ शकतं शब्दामधून.
बट नॉन वर्बल कम्युनिकेशन इंडिकेट्स लव, अफेक्शन, अँगर, हेट्रेड विदाउट अ सिंगल वर्ड. एक शब्दही न उच्चार करता वी कॅन कम्युनिकेट, वी कॅन शो love, affection, anger, hatredness without single word. So this way we can write our personal response. या प्रकारे आपलं स्वमत इथे आपण मांडू शकतो. सो अशा प्रकारे हा पॅसेज आहे, नॉन टेक्स्च्युअल पॅसेज आणि त्याचे आन्सर. याच्यावरतीच तुम्हाला दिलेल्या पॅसेजवरतीच समरी रायटिंग कशा प्रकारे लिहायची ते सांगितलं जातं. आता वेळेअभावी मी ती देत नाही आहे, परंतु याची जी पूर्ण PDF आहे नॉन टेक्स्च्युअल पॅसेज आणि त्याचे क्वेश्चन आन्सरची विथ आन्सर, याची PDF म्हणजे englishforlearner.com हे गुगलमध्ये जाऊन सर्च करा. ओके, englishforlearner.com आणि तिथे तुम्हाला त्याची PDF आणि त्याची समरी रायटिंग पण लिहिलेली असेल, ते तुम्ही डाउनलोड करू शकता किंवा ती नोट डाऊन करू शकता. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ निश्चितपणे आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. विश यू गुड डे, टेक केअर, थँक्यू व्हेरी मच.